शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने रद्द. नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यानं कारवाई. 3163 एलपीजी सिलेंडर कारवाईमध्ये जप्त. राज्यभरात पुढील 4 आठवडे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट. मुंबईसह विदर्भ मराठवाड्यामध्ये तापमान हे 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. एप्रिल अखेर ते मेच्या सुरुवातीला उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी संशयित आरोपी रवींद्र एरंडेला तपासामध्ये सहकार्य करत नसल्यानं पोलिसांचा चोप. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत रवींद्र एरंडेने हातच जोडले. राष्ट्रीय महामार्गांवरती आजपासून रोख टोल भरणं बंद. डिजिटल पेमेंट अनिवार्य. फास्टॅग नसलेल्यांना यूपीआयद्वारे टोल भरण्याची मुभा. मात्र 1.25 पट जादा शुल्क मोजावं लागणार. राज्यातील शेतकऱ्यांचे 1012 कोटी एफआरपी साखर कारखान्याकडे थकीत आहेत. राज्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 13 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीला 3 महिन्यांची मुदतवाढ. या प्रकरणामध्ये शिक्षण उपसंचालक, वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांसह 27 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक. विशेष पथकाला तपास करण्यासाठी 7 जूनपर्यंत मुदतवाढ. मुंबईच्या वाडी बंदर परिसरामध्ये अवैध सिलेंडर साठ्यावरती शिधावाटप विभागाचा छापा. 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार. सोलापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार. फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्त काम युद्ध पातळीवरती केलं जाणार. ठाण्यामध्ये नालेसफाईला आजपासून सुरुवात होणार. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली नालेसफाईला सुरुवात होणार. या मोहिमेला महापौर आणि आयुक्त सौरभ राव उपस्थित असतील.